राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत येणार रंगत. तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न. राजू शेट्टी यांनी दिले संकेत. 2019 सालापासून देशात एकत्रित निवडणुका होणे शक्य. एक देश एक निवडणूकसाठीच्या शिफारसींना कॅबिनेटने दिला हिरवा कंदील. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव. अशी निवडणूक घेणे शक्य आहे का? जयंत पाटील यांची सरकारवर जोरदार टीका. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता. लाडक्या बहिणींना 1,500 मिळतील का? अर्ज स्वीकारण्यासाठी मिळाली गती, तर दुसऱ्या बाजूला चर्चांनाही आले उधाण. हिंगोली जिल्ह्यात 38,482 शेतकऱ्यांचे KYC शिल्लक. KYC अभावी मदतीचे 21.27 कोटी निधी पडून. 2029 नंतर देशाची जबाबदारी महिलांना सोपविणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले मत व्यक्त. माझी सुरक्षा मीच करणार उपक्रम. राष्ट्रवादीकडून महिला युवतींना देणार मोफत संरक्षण प्रशिक्षण. बेरोजगारांना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढला. पुढील 10 वर्षात देशातील 15% जनतेला हा आजार होणार. ICMRनं केला दावा. विधानसभेला काँग्रेसच्या सर्वाधिक 125 जागांवर दावा. 80 पेक्षा जागा जिंकण्याचे लक्ष्य. मुस्लिम दलित बहुल मतदारसंघावर आहे नजर. सणासुदीच्या दिवसात ताटात भाकरी. रेशनमधून गहू गायब. रेशन कार्ड धारकांना महागडा गहू खरेदीचा भुर्दंड. अधिसूचना जारी. जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनसाठी 25% विमा अग्रिमची रक्कम मंजूर. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला. शेतकरी झाले आक्रमक. 2000 दुचाकी रॅलीद्वारे शासनाला मदतीचे घातले साकडे. घरकुलासाठी निधीचा पत्ता नाही आणि प्रस्तावही धूळ खात पडून. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची स्थिती बिकट. 26,000 गरिबांना मिळणार हक्काचा निवारा. PM आवाजचे उद्दिष्ट, तर 14 तालुक्यातील लाभार्थ्यांना दिलासा. अनुसूचित जाती जमातीला 15,000चा कोटा.